पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेचा प्रचार सध्या जोर धरू लागलाय। 10 प्रभागातील 20 जागांसाठी निवडणूक असून 2 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजप यांच्या युतीमार्फत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक आज पन्हाळगडावर उपस्थित होते। त्यांनी उमेदवारांच्या भेटीगाठी घेत पन्हाळकरांशी संवाद साधला। पन्हाळा नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत आहे। एकूण 20 जागा असून भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे 6 उमेदवार बिनविरोध झालेत। उर्वरित 14 जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होतीये। या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या तसंच नागरिकांच्या भेटी घेण्यासाठी खासदार धनंजय महाडिक हे आज पन्हाळगडावर होते। त्यांनी उमेदवारांच्या भेटी घेतल्या। शहरातून पदयात्रा काढत त्यांनी लोकांशी संवाद साधला। त्यावेळी पन्हाळगडावरील नागरिकांनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं। दरम्यान 28 नोव्हेंबर 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता। पन्हाळगड जिंकण्यापूर्वी केवळ 18 दिवस अगोदर प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता। म्हणजे अफजल खानाच्या वधानंतर केवळ 18 दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता। या घटनेच्या स्मृतींना उजाळा देत खासदार धनंजय महाडिक यांनी पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये शिवप्रतिमेचं दर्शन घेतलं। युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला।